इचलकरंजी येथे खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचा आंदोलनाला लालबावटा जनरल कामगार युनियन इचलकरंजी यांनी जाहीर पाठिंबा दर्शवत प्रांताधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन दिले। यावेळी खर्चीवाले यंत्रमागधारकांसह यंत्रमाग कामगारांनाही न्याय देण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी व परिसरात यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये स्वतः सटवाले, खर्चीवाले यंत्रमागधारक आणि यंत्रमाग कामगार असे प्रमुख घटक आहेत। मात्र 2013 मध्ये झालेल्या मजुरीवाढीच्या करारावेळी खर्चीवाले यंत्रमागधारक आणि कामगार या दोन्ही घटकांकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यानंतर वाढलेले वीज दर, मिल स्टोअरचे दर आणि सातत्याने वाढणारी महागाई यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। गेल्या 14 वर्षांपासून खर्चीवाले यंत्रमागधारकांना तर गेल्या 10 वर्षांपासून कामगारांना महागाईनुसार मजुरी वाढ मिळालेली नाही। त्यामुळे या दोन्ही घटकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दुसरीकडे काही ट्रेडिंग कंपन्या कायद्याची पायमल्ली करून या दोन्ही घटकांची आर्थिक पिळवणूक करत प्रचंड नफा कमवत असल्याचा आरोपही युनियनने केला आहे। सध्या खर्चीवाले यंत्रमागधारकांनी मजुरीवाढीसाठी कारखाने बंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे कामगारांचे नुकसान होत असले तरी त्याची भरपाई मालकांकडून केली जाईल असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच खर्चीवाल्यांच्या मागणीबरोबरच यंत्रमाग कामगारांच्या वेतनाचीही सकारात्मक विचार करून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा कामगारांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा युनियनने प्रशासनाला दिला आहे। या निवेदनावर कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड अंबादास कुनागिरी, कॉम्रेड बंडा पाटील, कॉम्रेड आनंदा वाघमारे, कॉम्रेड शोभा शिंदे, कॉम्रेड सुभाष कांबळे, कॉम्रेड विष्णू दवडते, कॉम्रेड नामदेव शिंदे आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीनं इथल्या खर्चीवाला यंत्रमागधारकांचे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि 2013 पासून त्यांना मजुरीवाढ मिळालेली नाही, त्यामुळे त्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळाली पाहिजे। त्याचबरोबर इथल्या यंत्रमाग कामगारांना 2017 पासून जे जवळजवळ 10 वर्ष झाली यंत्रमाग कामगारांनासुद्धा मजुरीवाढ मिळालेली नाही आणि म्हणून खर्चीवाल्यांना मजुरीवाढ मिळायला पाहिजे। त्यासंबंधीचा करार या गावातल्या ट्रेडिंग कंपनीवाले, पॉवर लूम असोसिएशन आणि संबंधित प्रांत कार्यालय यांनी ताबडतोब त्या कराराच्या दृष्टीने पावलं उचलावीत आणि पूर्वी जसं 3 वर्षानंतर करार व्हायचे त्या पद्धतीनं इचलकरंजीमध्ये यंत्रमाग खर्चीवाल्यांचा आणि यंत्रमाग कामगारांसुद्धा मजुरीवाढीचा निर्णय घेण्यासंबंधी ठोस पावलं उचलावीत। आज इचलकरंजी परिसरातील चंदूर असेल, कबनूर असेल, कोरोची असेल या भागातल्या खर्चीवाल्यांचे कारखाने बंद आहेत। यामध्ये आमदारांनी आणि सरकारी यंत्रणेनं हस्तक्षेप करावा आणि ताबडतोब या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ देण्यासंबंधी विचार करावा। तसे न झाल्यास या गावातला समस्त यंत्रमाग कामगार या लढ्यामध्ये सहभागी होईल, जेणेकरून इचलकरंजी पुन्हा बंद पडणार नाही यासंबंधीची काळजी या गावातले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, सरकारी कामगार कार्यालय आणि संबंधित प्रांत कार्यालयांनी यासंबंधी ठोस भूमिका घ्यावी आणि हा प्रश्न तातडीने निकालाला लावा, अन्यथा आम्हालासुद्धा या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करून आंदोलनामध्ये उतरावं लागेल याची नोंद घ्यावी।